गेल्या काही दिवसापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे जे भाव आहे ते वाढलेले आहे। त्याच्यामुळे पुन्हा ग्राहकांची ओरड सुरू झाली आहे की कांद्याच्या भावात मोठी वाढ झालेली आहे। कांद्याच्या भावात खरंच वाढ झालेली आहे का, आणि जर वाढ झालेली असेल तर याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो आहे, ग्राहकांना याचा तोटा जो सहन करावा लागतो आहे, दलाल कुठे याची करता आहे का, त्याच्यामुळे आता शेतकरी जो आहे तो संतप्त झालेला आहे। कारण एकीकडे भाव वाढल्याची ओरड झालेली असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पदरी पाहिजे तेवढं पडत नाही आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भाववाढीचा खरंच त्यांना किती फायदा होतो। काय म्हणाल, ही जी कांद्याची भाववाढ झालेली आहे कशामुळे झाली आणि का झाली, आणि शेतकऱ्यांना तुम्हाला किती फायदा होतो? नाही, प्रत्येक वर्षाला जी कांद्याची लागण महाराष्ट्रामध्ये व्हायची ती त्याप्रमाणे यावर्षी पण लागण झाली होती, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस पडला आणि त्या पावसामुळं जो आगत कांदा असतो, पोळ कांदा ज्याला म्हणतो, तो पोळ कांदा पूर्णपणे खराब झाला। आणि खराब झालेला असल्यामुळं वरम्याला आणि ज्या ठिकाणी वावरामध्ये पुढं वरती भाग असेल, खालचा भाग असेल, तर थोडे थोडे जे कांदे आलेले आहेत त्याच्यामध्ये दांडवरम्या म्हणतो आम्ही, त्या दांडवरम्याचा जो कांदा निघतोय तर एकरी एक 10-12 क्विंटल कांदे निघत आहे। आणि तेच कांदे जर कधी पाऊस प्रमाणामध्ये असता तर तेच कांदे एकरामध्ये 100 क्विंटलपर्यंत निघाले असते। आणि म्हणून 90% कांद्याच्या पिकामध्ये घट आहे, 10% फक्त माल शेतकऱ्याकडं जास्त पाऊस झाल्यामुळे निघतोय। आणि म्हणून ज्या गिराईकाला वाटतंय का हा कांद्याचा फार भाव आहे आणि शेतकऱ्याला खूप पैसे मिळतात असं वाटत असेल, परंतु शेतकऱ्याला 70 ते 80 हजार रुपये एका एकराला खर्च आहे आणि 10 क्विंटल कांदा निघतोय। 8,000-9,000 रुपये क्विंटल कांदा शेतकऱ्याला पिकवायला भाव पडलेला आहे। त्यामुळं आत्ता जे भाव आहे याच्यात सुद्धा शेतकऱ्याचा केलेला खर्च फिटत नाही। आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये जो पाऊस उघडल्यानंतर ज्याला रांगडा कांदा म्हणतो, तो रांगडा कांदा आता लागण चालू झालेली आहे। ते 2-2.5 महिन्यामध्ये कांदे निघतील। नवीन वर्षामध्ये जेव्हा कांदा जास्त प्रमाणात मार्केटला येईल, कांदा वाढला, भाव कमी होतील, शेतकऱ्याला भाव कमी, शेतकऱ्याला पण जास्त माल निघाल्यामुळं जरी बाजार कमी झाले थोडेफार तर शेतकऱ्याचा माल जास्त निघेल आणि तेवढे पैसे शेतकऱ्याला किमान खर्च सुटेल एवढे पैसे मिळतील। आणि म्हणून जे काही बाजार वाढले असं काही नाही, शेतकऱ्याला खूप काही मिळतं असं काहीच नाही। मग ही जी भाववाढ झाली याचा नेमका फायदा कोणाला होतोय? दलालाला होतोय, कारण शेतकऱ्यांना काही मिळत नाही, ग्राहकांना मात्र मग कांदा जो आहे तो भाग घ्यावा लागतोय। मग ही जी मधली जी चेन आहे ही कशी असते? नाही, याच्यामध्ये भानगड अशी आहे का गाडीच्या पाठीमागं जेव्हा देशावरती माल पाठवता व्यापारी लोक, जे काही छोटे छोटे व्यापारी असतात, हे माल पाठवता एक 5-10 हजार रुपये गाडीच्या पाठीमागे कमिशनवर माल पाठवता। खूप मोठा व्यापाऱ्याला फायदा होतो याच्यामध्ये। आता असं नाही, व्यापाऱ्याला फायदा कधी होतोय का खूप माल भरून ठेवला आणि अचानक बाजार वाढले त्याच्यामध्ये व्यापाऱ्याला फायदा होत राहतो। व्यापाऱ्याचं नुकसान कधी होतं, खूप माल जास्त भावात भरून ठेवला आणि अचानकपणानं बाजार कमी झाले तेव्हा व्यापाऱ्याला नुकसान होतं। फायदा आणि नुकसान, रेग्युलर जे बाजार असतात याचं एक लिमिटेड कमिशन असतं, त्यामुळे व्यापाऱ्यांना फार फायदा होतो या जास्त भावामध्ये असताना। उलटं व्यापाऱ्याला हा घेतलेला खराब माल आहे, हा गाडीत भरून शेवटपर्यंत पोहोचतो, सडेल काय होईल याची उलटी व्यापाऱ्यांना भीती। त्यामुळं व्यापारी खूप पैसे कमवतोय असं नाही आणि शेतकरी खूप पैसे कमवतो असं नाही आहे। हा निसर्गाचा जो कोप झालेला आहे, खूप पाऊस झालेला आहे, याच्यामुळं फरक पडलेला आहे। आणि माझं तर पुढे जाऊन म्हणणं आहे का ज्या वेळेस असं काय होतं, जर मालच पिकत नाही तर थोडा कांदा कमी खाऊ नका, जर कधी जास्त माल पिकल तर ज्यूस करून प्या ना। तुम्ही काय म्हणाल, हे जे भाववाढीची ओरड होते हे आणि केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांदा आयात करण्याचाही निर्णय घेण्याची तयारीत आहे, काय म्हणाल तुम्ही शेतकरी म्हणून? तुम्हाला काय वाटतं या सर्व बघा? मला तर वाटतं कांदाचे रेट वाढले म्हणून ओरड होते असं माझ्या तरी ऐकण्यात किंवा माझ्या तरी माहितीत कुठं नाही। मी आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व मीडियाला विनंती करतो, आपण सुद्धा जरा शेतकऱ्यांच्या बाजूने व शेतकऱ्यांच्या व्यथेच्या बाजूने राहून ग्राहकांच्या बाजूने आपण बोलला ती चांगली गोष्ट आहे। मी ग्राहक म्हणून पण त्यांच्याबरोबर म्हणणार नाही, पण आज कुठलाही ग्राहक असं ओरडताना काही वाटत नाही। भाऊंनी आताच सांगितलं का कांदा महाग झाला, खाल्लाच पाहिजे, असं काही त्या राहिलेलं नाही। आपण तोपर्यंत तात्पुरता नाही खाल्ला तरी चालतो, कांदा काही जीवनावश्यक वस्तू नाही। येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये कांद्याची आवक वाढेल, आवक वाढली म्हणजे परिणामी बाजार थोडेसे स्थिर होतील आणि बाजार स्थिर झाले म्हणजे शेतकरी वर्गाला सुद्धा परवडेल। आज जरी कांद्याचे बाजार आपल्याला जास्त प्रमाणात दिसत असतील, म्हणजे 7-8 रुपये किलो आहे कदाचित ना, 70-80 रुपये,
तरी त्याचा फार मोठा इफेक्ट शेतकऱ्याला फायदा होतोय असं काही नाही, त्याचं नुकसानच आहे बिचाऱ्याचं. त्यांनी मागच्या महिन्यात जो अतिवृष्टीचा पाऊस झाला त्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीमुळे कांद्याची आवक ॲव्हरेज असतं ते कमी झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा आहे असं आम्हाला तरी या ठिकाणी दिसत नाही. पण आता जर कांद्याचे भाव थोडेसे वाढले तर केंद्र सरकार ग्राहकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी आयात करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची ही चर्चा सुरू झालेली. जर केंद्र सरकारने कांदा आयात केला तर याचा बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतो? नक्कीच याचा बाजारपेठेवर परिणाम होतोच. मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो, इतक्या लवकर घाई करण्याची गरज नाही. आयात करण्याची अजून तरी आवश्यकता आपल्याला इथं दिसत नाही. ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात ओरड पण या ठिकाणी दिसत नाही. थोड्या दिवसामध्ये बाजारात चांगल्या प्रतीचा व उच्च दर्जाचा आपला भारतीय स्वदेशी कांदा या ठिकाणी येईल. आयात करून चुकीचे धोरणं अवलंबण्याची घाई इतक्या लवकर केली नाही पाहिजे. तुम्ही कांदा लागवड करतात, किती नुकसान झालं आहे आणि आता तुमची काय परिस्थिती कांद्याच्या बाबतीत? कांद्याची परिस्थिती लावतानाच एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो, परंतु कांदा निघताना एका एकरामध्ये 10 ते 15 क्विंटल निघतो आणि आत्ता जरी बाजार जरी वाढले पण ते बाजार शेतकऱ्यांना परवडत नाही. एकूणच आपण पाहिलं तर बाजारभाव वाढ झाली असली तरी मात्र कांद्याचे जे ॲव्हरेज आहे एकरी तो जो निघाला पाहिजे तो निघत नाही आहे. त्याच्यामुळे भाव वाढून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही आहे. ग्राहकांना मात्र महाग कांदा घेण्याची वेळ आलेली आहे. मधले जे दलाल आहे ते कांद्याचे भाव वाढ करत असतात असाही एक आरोप शेतकऱ्याकडूनही केला जात आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.